क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आता काही गंमत आहे. आता इथे मॅच निखिल शेठ मोठा 11 विरुद्ध सिद्धीनायक सिक्सर हा सामना. इथे जर निखिल शेठ मोठा 11 सामना जिंकला तर ते टॉप 8 मध्ये सामील होतील. आणि इथे जर सामना सिद्धीनायक सिक्सरने जिंकला तर टीम 3चा रन रेट त्यानुसार एक टीम ही टॉप 8 मध्ये क्वालिफाईड होईल. म्हणजे आता ह्या मॅच वरती 3 टीमचं भवितव्य असेल. नॅशनल पार्क देखील या मॅच वरती लक्ष ठेवून असेल, कारण त्यांना देखील त्यांच्याकडे देखील 2च पॉइंट आहेत. आणि ते जर अरबाज पटेल आणि निखिल शेठ मुत्ता 11 हा सामना जिंकला तरी टीम डायरेक्ट क्वालिफाईड होताना पाहायला मिळेल. मॅच रंगतदार होणार या शंका नाही. चान्स आता इथं दोन्ही टीमला आहे. सिद्धीनायक सिक्सरला देखील सामना जिंकण्याचे चान्सेस. सामना जिंकला तर सिद्धीनायक सिक्सरचे देखील 2 पॉइंट होतील. चला मॅच चालू करा, मॅच चालू करा लवकर, वेळ वाचा. क्षेत्ररक्षण लावून घ्या सिद्धीनायक सिक्सर, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम सिद्धीनायक सिक्सर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला दोन्ही टीमचा एक एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा लवकर. चला दोन्ही टीमचा एक एक अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. चला मॅच चालू करून घ्या लवकर. मॅन ऑफ मॅच कोण होतो? कुणाल अनिकेत कोणतरी म्हणलं ना त्यो. खाली कोण आहे? अनिकेत कोणतरी म्हणलं ना त्यो. मॅचला सुरुवात, टायमरला सुरुवात केली आहे. अरबाज पटेल आणि शुभम डोळसकर ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू अरबाज पटेलच्या बॅट मधनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. क्रिया स्पोर्ट्सने मात्र 3 सामने जिंकत टेबल टॉप केलाय. अरबाज ह्या मॅच पाहण्यासाठी अरबाजभाई शेख यांचं शुभागमन या ठिकाणी होते. अरबाजभाई शेख यांचं शुभागमन, सहर्ष सहर्ष स्वागत. कुणाल असा चेंडू मात्र ते डॉट बॉल, व्हाईट बॉल. पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा. 2 चौकार आणि 1 व्हाईट बॉल या ठिकाणी आलाय. यावेळेस हा चेंडू आपण परत एकदा पाहतोय डॉट बॉल. खूप वेळानंतर या ओव्हर मध्ये आलेला डॉट बॉल. अतुलचा हा डॉट बॉल. समोर अगदी पाहिलं तर अरबाज पटेल सारखा ताकदवार फलंदाज बॅटिंग करतोय. जागावरून खेळण्याचा प्रयत्न. इथे परत एकदा डॉट बॉल. कुणाल सर लवकर सांगा मॅन ऑफ द मॅच. येस, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत माने ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत माने ठरला मॅन ऑफ द मॅच. ओमी और यांना विनंती आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. अनिकेत माने ठरला या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
आकर्षक पारितोषिक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. बॅग आणि आकर्षक ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. परीक्षेत जाधव, प्रशांत पाटील च्या माध्यमात आलेली आकर्षक बॅग आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जातोय. अनिकेत माने ठरला या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत ठरला या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. अभिनंदन अनिकेत. चला पूर्ण टीम याची एक फोटो घ्यायचा आहे. ऋषी भाऊ एक फोटो काढा, पूर्ण टीमचा एक फोटो घ्या. कॅमेरामॅन दादा कुठे असाल तर फोटो काढण्यासाठी यायचं, एक पूर्ण टीमचा एक फोटो घ्या. चला पूर्ण टीम या क्रियान स्पोर्ट्स. आदित्य काही जण खाली बसा ना. अनिकेत काही जण खाली बसा ना. खाली तुम्ही पुढे या, थोडस या पुढे थोडं. शुभम दादाला पण घ्या, या ना. शुभम दादा सुधार यांना देखील विनंती आपण देखील यायचंय. माळुंगेचे एक चांगले खेळाडू आणि आज पुणे प्रीमियर लीग साठी त्यांनी भरपूर वेळ दिला, त्याबद्दल शुभम दादाचा मनापासून धन्यवाद. आणि पुणे प्रीमियर लीग मध्ये शुभमजी सुतार यांचं सहर्ष स्वागत. धावफलक आपण पाहतोय 19 धावा आणि यावेळेस हा चेंडू देखील चांगला फटका आणि फक्त एक सिंगल धाव. टॉप 8 मध्ये दाखल झालेला संघ आपल्याला पाहतोय क्रियान्स स्पोर्ट फाउंडेशन. पुणे प्रीमियर लीग 2026 सीझन 2 मध्ये पहिला संघ आहे जो मात्र क्वालिफाईड झाला, जो टॉप 8 मध्ये दाखल झाला. टेबल टॉप का मात्र टॉप 8 मध्ये दाखल झालाय. प्लस 28 रन 3 चेंडू आणि 28 धावा धावफल करते आपण पाहतोय. सामान्य रोहित दादा लायगुडे यांना विनंती आहे. रोहित दादा मध्ये थांबा, तुम्ही रोहित दादा तुम्ही मध्ये थांबा. क्वालिफाईड झालेला पहिला संघ आपण पाहतोय टीम क्रियान स्पोर्ट्स. हा संघ मात्र क्वालिफाईड होतोय. टॉप 8 मध्ये जागा बनवली. पहिल्या दिवशी मात्र दिवस गाजवला, 3 पैकी 3 सामने जिंकत टॉप 8 मध्ये जागा मिळवली. अभिनंदन. यावर हा चेंडू जात आहे सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, पाहूया निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचकडे मात्र निर्णय सोपवलाय, पाहूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 रन. दोन ओव्हरचा खेळ संपलाय, 43 धावा. धावफलकावर धावा 3 ओव्हर 60. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावा.
त्याचबरोबर या स्पर्धेत पहिलं अर्धशतक शिवम डोळसकर 50 धाव पूर्ण होत आहेत. पहिलं अर्धशतक या स्पर्धेत पूर्ण झालंय. शुभम डोळसकरने केलेला लाजवाब खेळ. धावफलक आपण पाहतोय. धावफलक धावा आहेत त्या 82. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 82 धावा. 82 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 82 धावा. हॅलो धावफलक धावा आहेत त्या 91. आणि हा चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. 2 धावा इथे पूर्ण होतात. नो बॉल +2 धावा. आणि आता 94 धावा. 3 चेंडू मात्र शिल्लक. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक टीमचं अर्धशतक पूर्ण होणार. शतक पूर्ण होईल का? आणि ते रनआउटच्या रूपाने फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज लवकर मैदानात द्या. नवीन बॅट्समन लवकर मैदानात द्या. पहिला बॅट्समन तुमचा डगआउटच्या आत पोहोचण्या अगोदर तुम्ही मैदानामध्ये हजर असणं गरजेचं आहे. रोहन नरळे. चेंडू हवेत आणि ते पाहूया परत एक चान्स. आणखी एक फलंदाज बाद. आणखी एक विकेट. फिल्डर नेम जय. आणि षटकार. आणि त्याचबरोबर टीमच्या 100 धावा पूर्ण होत आहेत. 3 आकडी धावफलक पुणे प्रीमियर लीगचा 3 आकडी धावफलक इथे पूर्ण झालाय. अभिनंदन. 101 धावांचं टार्गेट. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. शंभर धावा झाल्या. 101 धावांचं टार्गेट. हॅलो चला मॅच चालू करून घ्या लवकर. वेळ वाचवा. लगेच मॅच चालू करून घ्या. आघाडीची जोडी मैदानामध्ये. प्रेम आणि त्याचबरोबर अभि. प्रेम आणि अभि पाटील ही जोडी मैदानामध्ये.
दाखवतंय. 101 धावांचं टार्गेट. ह्याच्यात जाऊन परत आहे. सगळ्या ह्याच्यातनं बॅक पड आणि परत या. पहिला चेंडू वाईट बॉल. हा एकच मिनिटात चेक करतो. 1 मिनिट. 3 वर 60 बरोबर होतं. अरे पूर्ण बॅक जा. ते हे कसं कट कर. टाटा बंद कर आणि 3 डॉट होतं. ते गायब नाही होणार ना. तिथं जरा स्क्रीनला हे नाव वर झालं करू डॉट टाक. नाही, एकच बॉल राहिलाय. चला मॅच चालू करा. Resume कर. अरे नेट दिलंय की मी. दिलंय की नेट मी. अरे पण मी दिलं ना नेट. कनेक्ट करके देऊन काय होते फक्त. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय परत एकदा डॉट बॉल. नाही रे. काय होते पासवर्ड चेक कर. ढगात नको तू हे. या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा. 1 2 3 4 ओव्हर आपलं नेट आहे का नाही कनेक्टेड बघा. दिलंय काय आलंय का बघ. आता तिकडे अपडेटला जा स्कोरिंग. मॅचला सुरुवात. चला. दोन रन आलेत ना. डॉट आणि वाईड आहे. वाईड डॉट परत डॉट. सर आता चेक करा. बॉलच नाही. विनायक गव्हाणे आणि विनायक गव्हाणेचं स्वागत. 6 धावांनी षटकार. काय विशाल सर. नो बॉल प्लस षटकार. झोप यायला लागली आता. बॅक टू बॅकचा दुसरा बाहुबली तडाखा. दुसरा षटकार. अभि पाटीलच्या बॅटमधनं धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय. 2 चेंडूवरती 2 षटकार. नॅशनल पार्क वाट पाहतीये की अभि पाटील अजूनही काही षटकार खेळेल आणि इथे चान्स मिळेल. तर इथे नॅशनल पार्क जिंकले तर मात्र 3 संघांचा पॉइंट टेबल पाहिला जाईल आणि कोणता संघ टॉप 8 मध्ये दाखल होईल कळेल. पण इथे निखिल शेठ मुत्ता 11 संघ जिंकला तर तो टॉप 8 मध्ये दाखल करणारा संघ दुसरा संघ ठरेल. कारण दोन्ही संघांसाठी मॅच मात्र आता ही महत्वाची असेल. नॅशनल पार्क मात्र थोडेसे नाराज असतील कारण हलकासा प्रयत्न इथे मात्र थोडासा त्यांचा फसला. फर्स्ट थर्ड आणि सेकंड फोर्थ. चेंडू हवेत झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद.
मॅच चालू करून घ्या. 16 धावा, 16 रन. व्हाईट बॉल, लेट पण थेट पंचांनी आलाय व्हाईट बॉल. आणि त्याचबरोबर रिव्ह्यू रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. सोनं बुरटीला बसवलंय का मग? काय रे? तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. फेअर डिलिव्हरी. अंपायर काय? फेअर डिलिव्हरी. बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव. रोहन गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. डोरडीचा हा चेंडू आणि इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल निर्धाव. आणि यावेळेस अगदी असं वाटतंय की स्टंपला चेंडू स्पर्श करून गेला की काय. बेंच पडली नाहीये. नॉट आउटचा इशारा. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. पहिला बॉलला 1 रन होता बाईकचा. उसके बाद क्या हुआ? शिवम डोळसकरच्या माझ्या पायाला क्रॅम्प आलाय. उसके बाद बॅटिंग तर केली की आखी 5. दुसरा बॉल नाही म्हणणार जास्त नाही करणार परत. बॉल अरे कॅनडा 2-3 रनचे ए थांब. वाईट नाही ना या बॉलवरला. पुढं पण तसंच करतात. आणि असं काही 2 रनचे पेनल्टी फरक नाही पडणार. 2-3 रनचे पेनल्टी फरक नाही पडणार. 5 रनने पण फरक नाही. शेवटच्या बॉल ए थांबव थांबव मॅच मॅच थांबव 2 मिनिटं. थांबव मॅच. दिलीच नव्हती पायद्याला. अंपायरने परमिशन नव्हती दिली पाहिजे. अरे ओव्हर किती जा आतमध्ये जाऊन बोल त्याला. पुढच्या मॅचला बोल म्हणा. 5 रन. अंपायरलाच बोलावलं. दुसऱ्या टीमने आउट. 1 मिनिट. तरी बॅटिंग केली आणि त्याला कॅम्प राहिला. 2 ओव्हर फिल्डिंग तरी गेली पाहिजे पहिली. ते जेन्युइन आहे वगैरे चेक केलं का? शुभम डोळसकर नाही का? 3 रन द्यायचे 5 रन द्यायचे. आता मध्ये क्रॅम्प आला. भैया फिल्डिंगला आले. भैया स्पॉटमध्ये नव्हता. 12 प्लेयर तो 12 प्लेयरच आहे भैया. जे झालं ते बरोबर झालं. कोणताही नवीन पायंडा पाडू नका. जो बॅट्समन 5 ओव्हर बॅटिंग करतोय त्याला ऍटलीस्ट 2 ओव्हर फिल्डिंग तरी द्या. किती धावांची? येस, 1 ओव्हर फिल्डिंग केली. चला मॅच चालू ठेवा.
चैतन्य परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय चैतन्य चव्हाण. परत एकदा डॉट बॉल बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. हा चेंडू अगदी हवाई हल्ला आणि इथे जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. तीन 3.4 चेंडू तक खेळ इथे पूर्ण झालाय. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक. चला फास्ट खेळा थोडं. स्विच खेळण्याचा प्रयत्न आणि झेल टिपला फलंदाज बाद. फिल्डर नेम कॅच पकडा वो कोण आहे देऊन टाक आदी. फिल्डर नेम दादा. दादा सरडे नवीन फलंदाज आणि हा चेंडू इथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 70 धावांची गरज. चरित्राचा शेष. चेंडू हवेत आणि ते झेल टिपला फलंदाज बाद. आणि जे हा चेंडू स्विचचा एक सुंदर फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकार. साड 55 देऊन टाक. एकला 5 एक बॉल 5 पाय म्हणून त्याचबरोबर सामना संपला आणि टॉप 8 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरला निखिल शेठ मुत्ता यमंच. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शिवम डोळसकर. हुजेब खानचा पण एक मॅन ऑफ द मॅच. बाकी दोन्ही खेळाडूंना विनंती आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. शिवम डोळसकर आणि हुजेब खान मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. स्टम्पची पिशवी कुठे कुणाल स्टम्पची पिशवी तर स्टंप घेऊन यायचे. ऐक ना रिपेरिंगला 100% करायला